टिप्पणी करना कोई जरूरी नहीं। थैंक यू। सुप्रिया सुळे यांनी विजयानंतर ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद अगदी काही वेळातच सुरू होईल। तिथली ही दृश्य आपण पाहतो आहोत। अगदी काही क्षणात उद्धव ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत मवियाल, आणि त्यातही ठाकरे गटाला सुद्धा मुंबईमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे। त्यावर आता ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मवियाल 29 जागा राज्यात मिळत आहेत आणि त्यावर आता उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया व्यक्त करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईमध्ये विशेषतः ठाकरे गटाला चांगलं यश मिळालेलं आहे। उत्तर पश्चिम मतदारसंघाचा निकालही अगदी काही क्षणात येणं अपेक्षित आहे। तिथं फेरमतमोजणी होते आहे आणि सध्या लक्ष लागून राहिलेलं आहे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतायत। उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद अगदी काही वेळातच सुरू होईल। तिथली आपण ही दृश्य पाहतो। तिथे बीडमध्ये पंकजा मुंडे या पुन्हा एकदा पिछाडीवर गेलेल्या आहेत। तिथलाही निकाल अगदी काही वेळातच अपेक्षित आहे। तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी आपला गड राखलेला आहे आणि त्यानंतर विजयानंतर त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपला आनंद व्यक्त केलेला आहे। तसंच लढणाऱ्या पोरीसाठी बाप नारळाचं पाणी असं म्हणत त्यांनी आपल्या विजयाचं विश्लेषण केलेलं आहे। पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटील आणि रोहित पवार हे देखील तिथे उपस्थित होते। हा विजय जनतेचा आहे अशी ही प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे। जरांगे फॅक्टर आहे तर किती महाविकास आघाडी करताय तर फायदेशीर काय सांगा। इलेक्शन फायदे तोट्यासाठी नसतं करायचं, देशाची सेवा करण्यासाठी करायचं। कैप्टन से अभी देखेंगे ना, कोर्ट में तो केस चल ही रहा है, आगे देखेंगे। सुळे यांनी आताच कॅप्टनशी बोला असं म्हणून सांगितलेलं आहे। मात्र आपल्या विजयानंतर त्यांनी आनंद व्यक्त केलेला। ही आमच्या कुटुंबातली लढाई नव्हती तर ही राजकीय विचारांची लढाई होती असं सांगत त्यांनी आपल्या विजयाबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे। दुसरीकडे आपण ही दृश्य पाहतो आहोत ती उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतली। काही वेळातच उद्धव ठाकरे इथं माध्यमांसमोर येतील आणि ते या आजच्या या निकालाबद्दल प्रतिक्रिया देतील। उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद काही वेळातच होते आहे। तर आपण ही राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेतली सुद्धा काही दृश्य पाहतो आहोत। आमची लढाई ही कुटुंबातली लढाई नव्हती तर आमची लढाई राजकीय विचारांची होती। सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भावजय सुनेत्रा पवार अर्थात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केलेला आहे आणि बारामतीचा गड राखलेला आहे आणि त्यातच शरद पवारांना सुद्धा याचं श्रेय त्यांनी दिलेलं आहे। तर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद